Good morning, all of you. In this lecture, we will start our last unit, unit number 4, recent trade in finance. Okay. In last lecture, we were learned Indian financial market. त्यामध्ये मग प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, स्टॉक एक्सचेंज, क्रेडिट रेटिंग एजन्सी ह्या कॉन्सेप्ट आपण क्लिअर केलेल्या आहेत. सो युनिट नंबर 4 मध्ये रिसेंट ट्रेड इन फायनान्स काय आहे हे आपण बघणार आहोत. So our first question is, what is mutual fund and its feature or advantages and disadvantages? Mutual fund, a popular method of investing money available to virtually everyone today. जसं की म्हणतो आपण म्युच्युअल फंड हे रिसेंटली कसं आहे तर पॉप्युलर मेथड आहे, जे की इन्व्हेस्टमेंटची मेथड आहे म्हणून पॉप्युलर आहे. सो इट इज द म्युच्युअल फंड. Mutual fund have become extremely popular over the last 20 years. So जवळपास लास्ट 20 इयर पासून म्युच्युअल फंड ही कॉन्सेप्ट काय आहे तर पॉप्युलर आहे. They are how an integral part of the financial activity of the country. In simple word, mutual fund is the mediator that bring together a group of people and invest their money in stock, bond and other security. हा म्युच्युअल फंड मध्ये काय असतं मग तर म्युच्युअल फंड मध्ये एक स्मॉल ग्रुप असतो आणि हा ग्रुप एकत्र येऊन काय करतो तर पर्टिक्युलर सिक्युरिटी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. ही सिक्युरिटी स्टॉक असू शकते, बॉन्ड असू शकते किंवा अदर सिक्युरिटी सुद्धा असू शकेल. पण म्युच्युअल फंड लक्षात ठेवा काय आहे, म्युच्युअल फंड हा एक ग्रुप आहे. सो इथे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर एकत्र येऊन एक ग्रुप तयार करतात आणि हा ग्रुप ह्या सिक्युरिटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट ही करतो. So it is the company that pool the saving of money, many investors who share a common financial goal. The money thus collect invested in capital market instruments such as share, debenture, bond and other security. The fund is professionally managed. The profit generated from such a fund are later distributed among the investor. Each investor owns share which represent a portion of the holding of the fund. म्हणजे जसं की आपण म्हणतो म्युच्युअल फंड मध्ये हा एक ग्रुप आहे जो स्मॉल इन्व्हेस्टर आहे ते एकत्र येऊन काय करतात त्यांचा एक ह्यूज फंड तयार करतात आणि ते ह्या सिक्युरिटी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आणि मग त्यांचं जितकं कॉन्ट्रीब्युशन आहे त्या कॉन्ट्रीब्युशन वरती मग त्यांचा जो काही रेट ऑफ रिटर्न आहे हा प्रत्येकाला प्रत्येक इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरला मिळत असतो. So mutual fund is one of the most viable investment option for the common man as offer an opportunity to invest in a diversified, professionally managed basket, the security in the relativity low cost. So म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा तुम्हाला इंट्रोड्यूस करायची आहे तुमची इन्व्हेस्ट करायची आहे काही अमाऊंट त्यावेळी तुम्हाला खूप सारा फंड तिथे किंवा खूप सारी लेंदी प्रोसेस फॉलो करायची गरज आहे का नाही. तर तुम्ही स्मॉल लेवलचे इन्व्हेस्टर सुद्धा काय करू शकता त्या म्युच्युअल फंडच्या सहाय्याने इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. मग ते एका स्मॉल कंपनीत करा किंवा एखाद्या प्रोफेशनल मोठ्या कंपनीमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. The Indian mutual fund industry that started with the traditional product like equity fund, debt fund, balance fund significantly expanded its product portfolio. आणि इथे जी इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे ट्रॅडिशनली वे म्युच्युअल फंड मध्ये मग कुठे इन्व्हेस्टमेंट केली जात होती, इक्विटी फंड आहे, डेप्थ फंड आहे, बॅलन्स फंड आहे, अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट अशा पोर्टफोलिओ मध्ये इन्व्हेस्टमेंट ही केली जात होती. But today the industry has introduced an array of the products such as the liquidity, money market fund, sectoral specific fund, index fund, guild fund, capital protection orientation scheme, specific category fund, insurance linked fund, exchange trading fund, etc. आणि आता मॉडर्न डेज मध्ये मात्र म्युच्युअल फंडच्या अंडर हिअर अवेलेबल व्हेरियस ऑप्शन फॉर अ इन्व्हेस्टमेंट आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट साठी वेगवेगळे ऑप्शन हे अवेलेबल करून दिले जातात. सो दीज आर ऑल इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ म्युच्युअल फंड. सो डेफिनेशन बघूया आपण आता. सेबी SEBI Regulation Act 1996 defined mutual fund as a fund established in the form of trust by a sponsor to raise money through the sale of unit to the public or the section of the public under one or more scheme for investing
इन सिक्युरिटी इन्क्लुडिंग मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट. या मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट मध्ये तुम्ही एका वेळी वेगवेगळ्या सिक्युरिटी मध्ये किंवा वेगवेगळ्या स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. Mutual fund can be defined a form of collective investment in which money from many investors is pooled and invested in stock, bond, short-term money market instrument and other security under direct mutual fund manager. Okay. So आता आपण advantages बघू काय सांगितलेले आहेत. Advantages of mutual fund. Professional management. म्युच्युअल फंड आर मॅनेज बाय प्रोफेशनल. म्हणजे म्युच्युअल फंड हे कोण मॅनेज करतायत तर प्रोफेशनल पर्सनच्या साह्याने काय केले जातात हे मॅनेजमेंट ह्याची केली जाते. सो फंड मॅनेजर अंडरगो व्हेरियस रिसर्च वर्क अँड हॅव बेटर इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट स्किल विच इन्शुअर गुड रिटर्न ऑफ द इन्व्हेस्टर. आणि तुम्हाला एक गुड रिटर्न कशा पद्धतीने अवेलेबल करून देता येईल यावरती हम प्रोफेशनल मॅनेजमेंटचं कॉन्सन्ट्रेशन असतं. They select the security and monitor the performance so as to achieve the market return. आणि तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न कसा मिळवून देता येईल हे इथे बघितलं जातं. ओके. म्हणजे डिरेक्टली इन्व्हेस्टर जे काही म्हणजे डिमॅट अकाउंट हँडलिंग वगैरे असेल हे न करता प्रोफेशनल मॅनेजमेंटच्या साह्याने सुद्धा तुम्ही काय करू शकता इथे ही इन्व्हेस्टमेंट किंवा ही सिक्युरिटी इश्यू करू शकता, एक्सचेंज करू शकता, बाय करू शकता, सेल करू शकता. Portfolio diversification. Mutual fund invest in well diversified portfolio of security. This is turn enable the small investor to reduce the market risk. Mutual fund invest in well diversified portfolio of security. म्हणजे जसं की म्हणतो आपण इथे काही लेवल दिलेले आहेत, वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत, वेगवेगळ्या पोर्टफोलिओ दिलेला आहे. यामध्ये तुम्ही काय करू शकता ऍज पर युअर रिस्क फेसिंग कॅपॅबिलिटी तुम्ही इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. सो दिस इज टर्न अनेबल द स्मॉल इन्व्हेस्टर टू रिड्यूस द मार्केट रिस्क. म्हणजे असं नाही की तुम्ही हाय रिस्क मध्येच फक्त तुमची सिक्युरिटी म्हणजे इंट्रोड्यूस करण्याची गरज आहे किंवा तिथेच इन्व्हेस्टमेंट करा. नो, इट डज नॉट मॅटर. सो ऍज पर युअर कन्व्हिनियन्स, ऍज पर युअर कॅपॅबिलिटी ऑफ फेसिंग सिक्युरिटी जी काही आहे त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता हा पोर्टफोलिओ सिलेक्ट करू शकता. ओके. थर्ड पॉइंट इज लो ट्रान्झॅक्शन कॉस्ट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ड्यू टू इकॉनॉमिक ऑफ स्केल म्युच्युअल फंड पे लेसर ट्रान्झॅक्शन कॉस्ट. These benefit are passed to the investor. म्हणजे इथे तुम्हाला खूप सारी इनिशियली ह्यूज इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे का नाही. तर लेसर ट्रान्झॅक्शन कॉस्ट मध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. Then liquidity. An investor is able to sell mutual fund unit held by him very easily and quickly. म्हणजे इथे तुम्ही फॉर एक्झाम्पल एकदा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती 5 वर्ष आपण चेंज नाही करू शकत. नो, असं काही नसतं. म्युच्युअल फंड मध्ये वी कॅन इझिली बाय, वी कॅन इझिली सेल अवर सिक्युरिटी. म्हणजेच काय सांगायचं आहे तर इथे लिक्विडिटी कशी आहे हाय आहे. आणि इन्व्हेस्टर इज एबल टू सेल म्युच्युअल फंड युनिट held by him very easily and quickly तुम्ही तुमची सिक्युरिटी ही सेल करू शकता, बाय करू शकता. चॉइस ऑफ स्कीम. म्युच्युअल फंड प्रोव्हाइड इन्व्हेस्टर विथ द व्हेरियस स्कीम द डिफरंट इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे तुमच्या जसं की म्हणतो आपण रिस्क लेवल वरती तुम्ही काय करू शकता ह्या स्कीम चूज करू शकता की ज्यामध्ये रिस्क जास्त आहे तिथे न चूज करता जिथे रिस्क कमी आहे अशी स्कीम आपण चूज करू शकतो. So investor have an option how investing in the scheme having a correlation between their investment objective and their own financial goal. आणि मग ह्या स्कीम बेसिकली तुम्ही काय विचार करू शकता की तुमची इन्व्हेस्टमेंटचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत किंवा तुमचे फायनान्शियल गोल काय आहेत याच्यावरून मग हिअर वी चूज अ स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट स्कीम फॉर इन्व्हेस्टमेंट. ट्रान्सपरन्सी. So fund provide investor with the update information pertaining to the market and scheme. तर इथे म्युच्युअल फंडच्या अंडर मात्र ट्रान्सपरन्सी क्लिअर असते. जे काही सिक्युरिटीज आहेत, ज्या काही रिस्क लेवल फॅक्टर आहेत हे क्लिअरली तुम्हाला इंडिकेट केले जातात. And then we will decide how to invest in particular security or bond or debenture, right? All material facts are disclosed to investor as required by the regulator. आणि ह्या रेग्युलेटरच्या साह्याने तुम्हाला काय केलं जाणार आहे
जे काही रूल्स आहेत ते फॉलो करावे लागतात, जे काय म्हणतो आपण त्याला प्रोसिजर आहे ही फॉलो करा आणि तुम्हाला ह्या सगळ्या अपडेट इन्फॉर्मेशन इथे प्रोव्हाइड केली जाते आणि ट्रान्सपरन्सी मेंटेन केली जाते. नेक्स्ट इज फ्लेक्सिबिलिटी. Investor also benefit from the convenience and flexible offer by mutual fund. म्हणजे असं नाही की तुम्ही एका स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तिथेच तुम्हाला नेहमी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. नो, इट नॉट नेसेसरी. म्हणजे जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तेव्हा त्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी आहे. वी कॅन इझिली होल्ड अवर सिक्युरिटी, वी कॅन इझिली सेल अवर सिक्युरिटी, राईट. जे फ्लेक्सिबिलिटी आहे, इन्व्हेस्टर कॅन स्विच देअर होल्डिंग फ्रॉम डेट स्कीम टू द इक्विटी स्कीम. म्हणजे जर तुम्ही डेट स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट इंट्रोड्यूस केली असेल, स्विच केली असेल, तर तुम्ही काय करा, ते तिथे स्विच ऑफ करा आणि इक्विटी स्कीम मध्ये सुद्धा तुम्ही स्विच ऑन करू शकता, राईट. वाईस वर्सा. जर इक्विटी मध्ये केली असेल तरी तुम्ही डेट मध्ये करू शकता. सो ऑप्शन ऑफ सिस्टमॅटिक ॲट रेग्युलर इंटरवल investment and withdrawal is also offered to the investor is most open ended scheme. आणि ह्या कशा आहेत तर ओपन एंडेड स्कीम आहेत असं. नेक्स्ट, सेफ्टी. Mutual fund industry is a part of the well regulated investment environment where the interest of investor are protected by the regulator. All funds are registered with SEBI and complete transparency in ensure. आणि इथे मात्र तुम्हाला complete transparency बघायला मिळेल. सेफ्टी आहे, म्हणजे असं तुम्ही कधी म्हणू नाही शकणार की म्युच्युअल फंड मध्ये इंट्रोड्यूस केले, इन्व्हेस्टमेंट केली आणि तिथे आमची अमाऊंट झिरो झाली, तिथे आम्हाला खूप सारा लॉस झाला. सो इथे तुम्हाला प्रॉपर सेफ्टी ही प्रोव्हाइड केली जाते. लास्ट पॉइंट, रिटर्न टू इन्व्हेस्टर. Dividend payment, capital gain distributor. So fund may earn income from dividend on stock or interest on bond. The fund they pay the shareholders nearly all the income less expenses. जिथे जो काही रिटर्न आहे तो तुम्हाला इथे पे केला जातो. Capital gain distributor, the price of security in the fund may increase. आणि जसं फंड इन्क्रीज होईल तशा पद्धतीने तुम्हाला कॅपिटल गेन सुद्धा प्रोव्हाइड केली जाते. So these are some advantages of mutual fund. So now we start limitation of mutual fund. No insurance. Mutual fund although regular by the government are not insured against losses. म्हणजे लॉस झाल्यानंतर तुमचा तो रिकव्हर करून देण्यासाठी अशी काही मेथड नाही. म्हणजे जसं की आपण म्हणतो इन्शुरन्स ही एक अशी मेथड आहे की जिथे आपण लॉस रिकव्हर करून घेऊ शकतो. पण तुम्ही एका वेगळ्या इंटेन्शनने जिथे जास्त प्रॉफिट मिळेल अशा इंटेन्शनने सपोज जर इन्व्हेस्टमेंट केली आणि ऍज पर युअर एक्सपेक्टेशन तुम्हाला तेवढे रिटर्न नाही मिळाले, तर तुम्ही काही लॉस कुठे रिकव्हर करून घेणार आहात का? त्यासाठी इन्शुरन्स कंपनीकडे कुठे क्लेम करू शकता का? नो. सो अशी इथे काही प्रोव्हिजन तुम्हाला दिलेली नाही. So that means that despite the risk reduction diversification benefits provided by the mutual fund, losses can occur. Okay, risk factor. Mutual fund investment are subject to make risk environment. इथे आता तुम्हाला रिस्कचा काही पोर्टफोलिओ सुद्धा दिलेला असतो. It depends on the stock market. A fall in the stock market would trigger a fall in the volume of mutual fund share as usual. इथे स्टॉक मार्केट रिड्यूस कमी होईल, फॉल होईल, त्याचा ट्रिगर कुठे होणार आहे, त्याचे इम्पॅक्ट कुठे होणार आहे, तर म्युच्युअल फंडचे शेअर सुद्धा तिथे फॉल होणार आहे. म्हणजेच काय तर रिस्क फॅक्टर सुद्धा तुम्हाला तिथे बघायला मिळू शकतो. नो गॅरंटी ऑफ रिटर्न. म्युच्युअल फंड डू नॉट गिव्ह एनी गॅरंटी ऑफ द रिटर्न फॉर द इन्व्हेस्टमेंट मेड इन द व्हेरियस स्कीम. सपोज तुम्ही वेगवेगळ्या स्कीम मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर त्या स्कीम मधून जितकी तुम्ही एक्सपेक्टेड केलेले आहेत तेवढेच रिटर्न मिळतील याची गॅरंटी दिली जात नाही. कारण यामध्ये नेहमीच फ्लक्च्युएशन तुम्हाला बघायला मिळतं, राईट. तुम्हाला रिटर्न काही ना काहीतरी मिळेल, पण ऍज पर युअर एक्सपेक्टेशन जी फिक्स तुम्ही सांगितलेली आहे तितका मिळेल याची पॉसिबिलिटी देखील. म्युच्युअल फंड युनिट प्राइस चेंज ड्यू टू द फ्लक्च्युएशन. कारण काय रिझन दिलेला आहे, त्याचं फ्लक्च्युएशन असतं त्याच्या रेटमध्ये ऑफ द अंडरलेइंग सिक्युरिटी. सो
इंटेल अ वाईड रेंज ऑफ द प्राइस फ्लक्च्युएशन. खूप सारं प्राइस फ्लक्च्युएशन होत असतं, त्यामुळे रिटर्नची गॅरंटी दिली जात नाही, पण तुम्हाला रिटर्न हा तिथे नक्की मिळेल. लॉस ऑफ कंट्रोल. ऑल टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड आर मॅनेज बाय द फंड मॅनेजर. आता हे कोण मॅनेज करतं, जसं की आपण ऍडव्हान्टेजेस मध्ये बघितलं की फंड मॅनेजर काय करतायत, ते मॅनेज करतायत, राईट. So the manager of the mutual fund make all the decision about which security to buy and sell or when to do. So thus the investor has no control over his investment. So इथे तुम्हाला न तुमच्या परमिशन शिवाय सुद्धा हे प्रोफेशनल मॅनेजर काय करू शकतात, तुमची सिक्युरिटी ही सेल करू शकतात आणि तुम्हाला सांगू शकतात की ती होल्ड केलेली आहे, आपण आहे तुमची सिक्युरिटी, आणि ते परस्पर तुमचे जे काही ऍडव्हान्टेजेस आहेत ते घेऊ शकतात. सो लॉस ऑफ कंट्रोल. इथे इन्व्हेस्टरचा तितका कंट्रोल आहे त्यांच्या सिक्युरिटीवरती असं नाही सांगितलं जात कॉन्फिडन्स. नेक्स्ट, कॉस्ट. म्युच्युअल फंड charge management and operating fees towards management of fund. काय सांगितलेलं आहे बघा, मोस्ट म्युच्युअल फंड चार्ज मॅनेजमेंट अँड ऑपरेटिंग फी. जरी जसं म्हणतो आपण हे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर हँडल करतायत का, नाही, हे प्रोफेशनल मॅनेजर हँडल करतायत. ह्या प्रोफेशनल मॅनेजरने हँडल करण्यासाठी त्यांची जी काही चार्ज फी आहे इन्व्हेस्टर कडून घेतली जाते. These are usually 1.0 to 1.5 per year for actively managed fund. In addition, some mutual fund charge high sales commission and redemption fee. आणि काही वेळा काही redemption fees, sales commission सुद्धा चार्ज केले जातं म्युच्युअल फंड कडून. There is an entry load which has to borne by the investor with buying a mutual fund. Further, some company charge an exit cost when an investor choose to exit from mutual fund. It's very important. जर तुम्ही म्युच्युअल फंड मधून एक्झिट केलं तरी सुद्धा तुमच्याकडून काही चार्जेस घेतले जातात. काही सम म्युच्युअल फंड अशा आहेत, सम फंड ट्रेड शेअर टू ऑब्टेन दॅट. नेक्स्ट, efficiency of cash reserve. Inefficiency of cash reserve. So mutual fund usually maintain large cash reserve for situation such as large number of simultaneous withdrawals. Although these provide investor with liquidity, it means that some of the fund money is invested in cash instead of asset. These lower of the investor potential return. So inefficiency of cash reserve तुम्हाला बघायला मिळेल. So mutual fund usually maintain large cash reserve. ते काय करतात, large cash reserve maintain करतात for situation such a large number of simultaneously withdraw. आणि हे simultaneously जर withdraw होत असेल तर inefficiency cash reserve मात्र तुम्हाला बघायला मिळेल. Trading limitation. Next is trading limitation. Although mutual fund are highly liquid in general, ते कसं आहे, हायली लिक्विड आहे, कोणताही इन्व्हेस्टर इझिली त्याची सिक्युरिटी ही तिथून बाय करू शकतो. सो मोस्ट म्युच्युअल फंड कॅन नॉट बी बॉट और सोल्ड इन द मिडल ऑफ द ट्रेडिंग डे. आणि मात्र काही लिमिटेशन दिलेले आहेत, मिडल ऑफ ट्रेडिंग डे मध्ये तुम्ही ते बॉट नाही करू शकत. सो त्याचा टाइम आहे, त्या टाइम मध्येच तुम्ही काय करणार आहात, तुमची सिक्युरिटी बॉट करू शकता किंवा सोल्ड करू शकता. One can only buy and sell them at the end of the day. So end of the day मध्येच तुम्ही काय करणार आहात, सिक्युरिटी ही बाय आणि सेल करणार आहात. लास्ट पॉइंट, too many choices. There are several mutual fund in operation. These funds are very greatly according to the investment objective, size, strategy and style. So selecting the right blend of the security of quite challenging. आणि ते खूप सारे ऑप्शन दिल्यामुळे सुद्धा याचे डिसएडव्हान्टेजेस, याचे लिमिटेशन तुम्हाला बघायला मिळू शकते. सो प्रत्येकाची साईज, स्टाईल, स्ट्रॅटेजी ही कशी असते तर डिफरंट असते. दॅट इज दिस इज चॅलेंज. सो दीज आर सम लिमिटेशन ऑफ म्युच्युअल फंड. नाउ वी स्टार्ट टुडेज लास्ट क्वेश्चन, टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड इन डिटेल.
So wide variety of mutual fund scheme exist to cater the need of the investment. So some of the scheme, first is classification of structure, classification by structure. So open-ended fund and close-ended fund. Open-ended fund or scheme काय आहे बघा. The most common types of mutual fund available for investment in a open-ended mutual fund. Open-ended ह्या wording वरूनच तुमच्या लक्षात येईल म्हणजे इथे काय आहे तुम्ही काय करू शकता ओपनली तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती करू शकता. An open-ended mutual fund is one that available for subscription and repurchase on a continuous basis. ओके तुम्ही कंटिन्युअस बेसिस वरती रिपर्चेस सुद्धा करू शकता काही सबस्क्रिप्शन सुद्धा घेऊ शकता तुम्ही. दिस फंड डू नॉट हॅव अ फिक्स मॅच्युरिटी पिरियड म्हणजे तुम्हाला इथे फिक्स मॅच्युरिटी पिरियड दिलेला आहे का नाही. जेव्हा फिक्स मॅच्युरिटी पिरियड नसतो तेव्हा मग आपण त्याला म्हणू शकतो की ओपन एंडेड स्कीम आहे. Investor can choose to invest or transact in this scheme as per their convenience. आणि इथे इन्व्हेस्टरच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे they can easily invest in particular security. These are most common fund available आणि इथे easily fund available सुद्धा होतो components. Fund house buy and sell unit of mutual fund directly from investor at prevailing net asset value. ओके तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्टर कडून सुद्धा काय करू शकता तर फंड हाऊस हा क्रिएट करू शकता. क्लोज एंडेड बरोबर अपोजिट असेल. A close-ended fund of scheme has a maturity period. Open-ended मध्ये थोडक्यात काय लक्षात ठेवायचं की जिथे मॅच्युरिटी पिरियड नाहीये as per investor convenience they can easily buy or sell a security. ओके ओपन-एंडेड मध्ये आणि क्लोज-एंडेड मध्ये काय आहे हियर फिक्स्ड पिरियड ऑफ मॅच्युरिटी. ओके सो तुम्हाला एक फिक्स पिरियड ऑफ मॅच्युरिटी दिलेला आहे त्या मॅच्युरिटी पिरियड पर्यंत तुम्ही तुमची सिक्युरिटी बाय नाही करू शकत सेल नाही करू शकत. So the fund is open for subscription during the launch of the scheme for the specific period of time. So investor can invest in the scheme at the time of the initial public issue. After closing the new fund offer, so investor cannot buy or sell unit directly with the fund house. तुम्ही तुमच्या फंड हाऊस मधून डायरेक्टली कोणताही इन्व्हेस्टर त्याची सिक्युरिटी ही सेल नाही करू शकत. So this means that a new investor cannot enter or cannot exist the existing till the term of scheme end. जोपर्यंत ती स्कीम एंड होत नाही तोपर्यंत कोणताही नवीन इन्व्हेस्टर त्यामध्ये इंट्रोड्यूस नाही होऊ शकत किंवा एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर त्यामधून एक्झिट नाही होऊ शकत. तो हे मात्र इथे तुम्हाला बघायला. थर्ड पॉइंट इंटरवल फंड्स. Interval funds are fund with feature of both open-ended and close-ended fund. म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन बनवून हा तिसरं स्ट्रक्चर तयार झालेला आहे. म्हणजे ओपन एंडेड कसं होतं की तुम्हाला फिक्स्ड पिरियड मॅच्युरिटी नव्हता तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे तुम्ही काय करू शकता बाय आणि सेल करू शकता. क्लोज एंडेड मध्ये काय सांगितलं होतं की तुम्हाला फिक्स्ड मॅच्युरिटी पिरियड दिला होता त्या पिरियड मध्येच तुम्ही सिक्युरिटी बाय सेल करू शकता. सो इंटरवल मध्ये दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. So they are closed fund with an option to transact with the fund directly for certain pre-mentioned period. म्हणजे आता इथे तुम्हाला एक इंटरवल पिरियड दिलेला असेल जो प्री मेन्शन असेल स्टार्टिंगला आणि त्या पिरियड मध्ये तुम्ही काय करू शकता सिक्युरिटी ही बाय सेल करू शकता. Then when they are open for subscription or redemption during the certain intervals. They have open-ended fund nature and rest of the time close-ended fund nature. आणि मग तुम्ही तो फिक्स्ड इंटरवल जेव्हा दिलेला आहे तेव्हा ते इंटरवल मध्ये सिक्युरिटी घेऊन बाय करून ती सेल करू शकता पण त्या फिक्स्ड इंटरवल मध्ये. Then classification by investment objective. Growth fund scheme. So
also known as the equity scheme. Growth fund scheme ला काय म्हटलेलं आहे? Equity scheme. This scheme aim at providing capital appreciation over medium to long term. This scheme normally invests a major portion for the fund in equity. म्हणजे ग्रोथ फंड मध्ये जास्तीत जास्त फंड हा कुठे इन्व्हेस्ट केलेला आहे? इक्विटी फंड मध्ये. Hence, they have comparatively high risk. हे लक्षात ठेवा. आता इथे रिस्क ही कशी आहे? हाय आहे. Such funds do not offer regular income as they aim to capital appreciation in the long run. These are more suitable for investors who are looking for accumulation of wealth for longer period of time. Second, income fund scheme, also known as the debt scheme. आता इन्कम फंडला डेथ स्कीम म्हटलेला आहे, ग्रोथ फंडला इक्विटी स्कीम म्हटलेला आहे. हे लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन साठी. They generally invest in fixed income securities such as bond, corporate debenture, etc. So these scheme aim at providing regular and steady income to investor. So investor कडून रेग्युलर इन्कम कसा अर्न करता येईल यावरती ह्या स्कीमचं कॉन्सन्ट्रेशन असेल. However, capital appreciation in such a scheme may be limited. म्हणजे याचं कॅपिटल ऍप्रिसिएशन हे कसं असणार आहे तर लिमिटेड असेल. Such a fund are less risky as compared to growth fund. ग्रोथ फंड पेक्षा हे कसं आहे तर लेसर रिस्की असेल. These schemes suitable for people who are looking for regular income from their accumulated wealth. Third is the balance fund. बॅलन्स फंड इन्व्हेस्ट इन बोथ द इक्विटी अँड फिक्स्ड इन्कम. बोथ दोन्हीसाठी असणार आहे म्हणजे तुम्ही बॅलन्स करू शकता. प्री डिफाईन इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्कीम. द इक्विटी पोर्शन प्रोव्हाइड ग्रोथ अँड व्हाईल डेट प्रोव्हाइड द रिटर्न. ओके, दीज आर अप्रिशिएट फॉर इन्व्हेस्टर लुकिंग द मॉडरेट ग्रोथ. तुमची ग्रोथ ही मॉडरेट होण्यासाठी मग तुम्ही बॅलन्स फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. Fourth is the money market fund. These funds are also income fund and their aim is to provide easily liquidity, preservation of capital and moderate income to the investor. मग इथे सुद्धा तुम्हाला moderate level income हा मिळू शकतो. This scheme invest exclusively is for short term instruments such as the treasury bill. जसं की आपण ऑलरेडी हे लर्न केलेलं आहे. तुम्ही ट्रेझरी बिल मध्ये इंट्रोड्यूस करू शकता, कमर्शियल पेपर मध्ये, गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये, अंडर मनी मार्केट इंट्रोड्यूस करू शकता. तुमच्या ऑब्जेक्टिव्ह वरती डिपेंड आहे की तुम्ही कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. थर्ड क्लासिफिकेशन इज जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. सो ऑन द बेसिस ऑफ जिओग्राफिकल लिमिट म्युच्युअल फंड स्कीम कॅन बी क्लासिफाइड इनटू डोमेस्टिक अँड शॉर्ट टर्म म्युच्युअल फंड. सो डोमेस्टिक मध्ये काय असणार आहे मग डोमेस्टिक. So domestic mutual fund are the saving scheme which are open for mobilizing saving of the national within the country. जे तुम्ही काय करू शकता within the country मध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. This scheme may be different types of disclosed earlier. डोमेस्टिक म्युच्युअल फंड मध्ये लक्षात आलं असेल की ते म्युच्युअल फंड स्कीम ह्या फक्त कशासाठी रिलेटेड आहे विदिन द कंट्री. कंट्री मध्ये तुम्ही डोमेस्टिक लेवल वरती इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. ऑफशोर म्युच्युअल फंड हे फार महत्त्वाचं आहे. ऑफशोर म्युच्युअल फंड. सो दीज फंड अनेबल NRI and international investor to participate in the Indian capital market. ऑफशोर मार्केट मध्ये थोडक्यात लक्षात येईल तुमच्या जे एक्सटर्नल म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत हे इंडियन कंपनी मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. The UTI, that means Unit Trust of India, was the first institution to launch offshore mutual fund. हे लक्षात ठेवा की ऑफशोर म्युच्युअल फंड हे कोणी फर्स्टली इंट्रोड्यूस केलेला आहे. UTI was firstly introduced to launch offshore mutual fund. So the basic objective of opening on an offshore mutual fund scheme is to attract foreign capital for investment purpose in the country of the issuing company. Offshore mutual fund, the facilitated cross-border fund
flow which direct router of the foreign getting foreign currency. जे तुम्हाला इथून कुठेतरी फॉरेन करन्सी अवेलेबल होऊ शकते या इंटेन्शनने ऑफशोर करन्सीला ऑफशोर इन्व्हेस्टमेंटला इम्पॉर्टंट हे दिलं जातं. नेक्स्ट क्लासिफिकेशन इज क्लासिफिकेशन बाय नेचर. Classification by nature. So first, equity fund. These fund invest in maximum part of the total corrupt into equity. Equity investment are meant for the longer time horizon, more than 3 years. Thus, equity fund rank high on the high risk of matrix. Equity are the best means of the capital appreciation in the long run. जे लॉंग रन साठी जेव्हा तुम्ही फंड कलेक्ट करताय तेव्हा तुम्ही इक्विटी मध्ये काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. सो द इक्विटी फंड आर सब क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन देअर इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह. मग डायव्हर्सिफाय इक्विटी फंड आहे, मिड कॅप फंड आहे, टॅक्स सेव्हिंग फंड आहे आणि सेक्टरल स्पेसिफिक फंड. या वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. फक्त लक्षात ठेवा की पिरियड more than 3 years. Debt fund. These fund invest in debt paper, government authority, private company, bank and financial institution are some of the major issuer of the debt paper. By investing in the debt instrument, these funds ensure low risk and provide stable income in the investor. म्हणजे इन्व्हेस्टरना एक स्टेबल इन्कम देण्याचं काम प्रोव्हाइड करतील. तुम्ही काय करू शकता, जिथे रिस्क कमी आहे, लक्षात ठेवा डेट मध्ये थोडीशी रिस्क कमी असते ऍज कम्पेअर टू इक्विटी. इक्विटी मध्ये रिस्क जास्त असते, रिटर्न जास्त असतो आणि पिरियड सुद्धा जास्त असणार आहे. ओके, इट्स लाईक अ बेसिक डिफरन्स ऑफ डेट अँड इक्विटी. गिल्ड फंड. दिस फंड इन्व्हेस्ट एक्सक्लुझिव्हली इन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. गिल्ड म्हणजे काय आहे तर गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये तुम्ही गव्हर्नमेंट डेट मध्ये हे काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट. गव्हर्नमेंट सिक्युरिटी हॅज अ नो डिफॉल्ट रिस्क. गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे सो नो डिफॉल्ट रिस्क. लिक्विडिटी फंड, लिक्विड फंड. इट ऑल्सो नोन एज द मनी मार्केट स्कीम. These fund invest in the short term instrument like treasury bill, जसे की आधी आपण बघितलं इंटरबँक कॉल मनी मार्केट, CPS, ओके, सर्टिफिकेट, then CD, certificate of deposit. These fund provide easily liquidity and preservation of capital. These schemes are meant for an investment horizon of 1 to 3 months. म्हणजे इथे शॉर्ट टर्म बेसिस वरती तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. सो दिस अ पार्ट ऑफ द मनी मार्केट. आणि माहिती आपल्याला मनी मार्केट मध्ये आपण शॉर्ट टर्म सिक्युरिटी ह्या इन्व्हेस्टमेंट करू शकतो. सो जिथे लो रिस्क आहे, रिटर्न पण रिझनेबल असणार आहे, पण रिस्क मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज लेस आणि पिरियड हा लेस. Income fund. These funds invest a major portion into various debt instruments such as bond, debenture, government security, etc. Income fund. Monthly income plan. These fund maximum portion in debt instrument while they take minimum exposure in equity. It get benefit of the both equity and debt market. Right? Short term plan, STP. Such a scheme are meant for the investment horizon for 3 to 6 months. Short term 6 month पर्यंत आहे. These funds preliminary invest in the short term paper like certificate of deposit, CD मध्ये करू शकता किंवा कमर्शियल पेपर मध्ये करू शकता. फक्त पिरियड लक्षात ठेवा 6 month पर्यंत, 3 to 6 months. And last classification other scheme. Tax saving fund or equity linkage saving fund. So tax saving scheme are popularly known as the equity linked saving scheme. So they are closed mutual fund which invest preliminary in equity related instrument to benefit from available tax concession under section 80C of Income Tax Act. Investor also enjoy benefit of mutual appreciation. All ELSS investment with the 3 years lock in a period are eligible for the tax exemption up to 1,50,000 rupees per year.
sector specific fund. So sector specific investment in the particular sector. Since a portfolio of such a mutual fund consists mainly of investment in one particular type of sector, they offer less amount of diversification and the consistency is to be risky. Their performance is aligned with the performance of the sector in which they are investing. These types of fund is normally suitable for high aggressive investment. सो याला काय म्हटलेलं आहे तर हाय अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट सुद्धा म्हटलं जातं. सो यामध्ये काही पार्ट दिलेले आहेत. मग बँकिंग फंड आहे, फार्मा फंड आहे, टेक्नॉलॉजिकल फंड आहे, एफएमसीजी फंड आहे. यामध्ये तुम्ही काय करू शकता तर इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. लास्ट आहे इंडेक्स फंड. So these scheme invest only those stocks that constitute the index. The percentage of each stock on the total holding is identical to the stock index weightage, and hence the return from such a scheme would be more or less equivalent to those of such an index. Such a scheme is a rise fall according to the index. So इथे तुम्ही काय करू शकता इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. So these are all about the types of mutual fund. होप सो तुम्हाला आजचा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. काही डाउट्स असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारला तरी